महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार याबाबत निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी शहा ठरवतील त्या नावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। पण या बदल्यात शिंदेंनी कोणत्या मागण्या केल्या त्याची चर्चा आता सुरू झाली आहे। गुरुवारी रात्री दिल्लीत फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची अमित शहांसोबत बैठक झाली। या बैठकीत आता एक महत्त्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं चर्चेत आली आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर आता भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षासाठी गृह मंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे। गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू ही त्यांच्यासमोर मांडली। शिवसेनेमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये किमान 12 मंत्रिपदं शिवसेना शिंदे गटाला मिळावीत अशी मागणी केली आहे। त्यात गृहमंत्री पदासह नगरविकास आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी केली आहे। त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या सभापती पदावरही दावा ठोकल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर पालकमंत्रीपद देताना पक्षाचा योग्य तो सन्मान राखला जावा अशी मागणीही एकनाथ शिंदेंनी केली आहे। अमित शहा, जे.पी. नड्डांनी तुमच्या स्वतंत्र बैठक त्यात काय चर्चा? अरे बाबा, असं काही नाही, ते वेगळी चर्चा काही नाही। असं सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा नाही। अजित पवार आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू। अजितदादांची आणि स्वतंत्र बैठक सुरू झाली होती, त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली तटकरेंच्या घरी। अजित पवार त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना। दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, दोन उपमुख्यमंत्री आधी आले होते, मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले। शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा, आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? आम्ही घाई नाही करत, 26 तारखेला पहिला कालावधी संपलाय म्हणून काही व्यवस्थित सगळं होईल। पहिला कार्यकाळ आता काळजीभाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय। तुम्ही काय मागणी केली साहेब? अरे बाबा, तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन। मात्र ही मागणी करत असताना एकनाथ शिंदे यांनी आपण महायुतीसोबत भक्कमपणे उभे असल्याचंही सांगितलंय। दरम्यान भाजपानं शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास नकार दिल्याची माहिती समोर येते। तर भाजपनं एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिली आहे। तसंच राज्यातील पक्ष विस्ताराचा विचार करून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार असल्याचं समोर येत आहे। नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळालेला। महायुतीनं 288 जागांपैकी 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या। यात भाजपनं एकट्यानं 132 जागांवर विजय मिळवला, तर 5 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिलाय। शिवसेना शिंदे गटानं 57 आणि अजित पवार गटानं 41 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर शिंदे गटाच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।